नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनल मध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं खूप खूप धन्यवाद। तर मैत्रिणींनो, आज मी जो ब्लाउज म्हणजे मी काय केला आहे, एक ब्लाउज स्टिचिंग केलेला आहे आणि तो कसा कटिंग केलेला आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे थोडक्यात, बरं का। पण ज्याची स्टिचिंग आहे म्हणजे समोरचा पार्ट आहे, कटोरी ब्लाउज आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने शिवलाय का, शिवण्याची पण पद्धत असते, खूप सारे टिप्स असतात, ट्रिक असतात, शिवताना कोणती काळजी घेतली गेली पाहिजे, जो गळ्याचा आकार आहे तो कशा पद्धतीने आला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे। व्हिडिओ छोटासा आहे पण तो खूप महत्वाचा आहे मैत्रिणी, तो हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। आणि आता वाजलेले आहे 5 आणि मी आतापर्यंत किती ब्लाऊज शिवले ते तुम्हाला मी दाखवते, कारण की 11 नंतर मी शॉप चालू करते आणि त्यानंतर माझं जे काम असतं ते मी करत असते। तर मी आतापर्यंत किती ब्लाऊज शिवले ते तुम्हाला दाखवते आणि त्यामध्ये सुद्धा आज मी जो ब्लाऊज तुमच्याबरोबर मी कटिंग करून स्टिचिंग केलेला आहे तो पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर सर्वप्रथम जो ब्लाऊज मी कटिंग केलेला आहे तुमच्या देखत, म्हणजे मी व्हिडिओ केलेला आहे तो तुम्हाला दाखवणार आहे, मी कशा पद्धतीने ब्लाऊज थोडक्यात दाखवणार आहे की कशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे मी कटिंग केलेला आहे। तर अगोदर तो ब्लाऊज दाखवते मी, आपण कटिंग करून दाखवलेला आहे तो व्हिडिओ मध्ये। हे पाहू शकता मैत्रिणींनो, हा जो ब्लाऊज आहे तो मी काय केलेला आहे, स्टिचिंग करून तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे जो फ्रंट पार्ट आहे तो कशा पद्धतीने स्टिचिंग करायचा आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। पण मी थोडक्यात कटिंग कसा केलेला आहे ते पण मी दाखवणार आहे मैत्रिणींनो, तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। आणि त्याचबरोबर हा जो ब्लाऊज आहे मी हुक वगैरे लावून माझा कम्प्लीट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता, हे पहा, हुक वगैरे लावून पूर्ण ब्लाऊज मी कम्प्लीट केलेला आहे। हा कटोरी ब्लाऊज आहे, त्याचबरोबर मी 2 अजून ब्लाऊज स्टिचिंग केलेले आहेत। तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, हे पाहू शकता मैत्रिणींनो, हा जो शेप आहे प्रिन्सेसचा तो खूप छान असा आलेला आहे आणि हा जो आहे बॅकनेक आहे आणि स्लीव्ज ही लॉंग स्लीव्ज आहे। अशा पद्धतीने हा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज सुद्धा मी कटिंग केलेला आहे। त्याचबरोबर मैत्रिणींनो, काल जो व्हिडिओ टाकला होता तो किती मैत्रिणींनी पाहिलाय ते पण मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकलाय तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे। तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल जो व्हिडिओ टाकलाय त्याचं अस्तरचं पण कटिंग केलं होतं, म्हणजेच प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग होती कालच्या व्हिडिओ मध्ये, त्याच्याबरोबर मी अस्तर सुद्धा कटिंग करून दाखवलं होतं कशा पद्धतीने करायचं। डायरेक्ट आपण अस्तरवर प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग केली होती आणि तो हा जो ब्लाऊज आहे मी तो पण आज रेडी केलेला आहे मैत्रिणींनो, काल कटिंग करून दाखवलं तुम्हाला आणि आज त्याची मी स्टिचिंग केलेली आहे। तर पाहू शकता तो सुद्धा आपला एकदम परफेक्ट स्टिचिंग झालेला आहे, म्हणजे आणि मी 4 साड्या पण पिको फॉल केलेल्या आहेत। पण हे गोष्ट सांगायची मला, मी ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग केलेला आहे प्रिन्सेस कट तो पण मी तुमच्याबरोबर शेअर केला, मी कसा कटिंग केलेला आहे। खूप साऱ्या मैत्रिणी त्याला रिस्पॉन्स दिलेला नाही, हे महत्वाची गोष्ट आहे। आणि का रिस्पॉन्स नाही दिला, का नाही तो व्हिडिओ पाहिला मैत्रिणींनो, आज मी व्हिडिओ टाकते, तुम्ही आज नाही शिवणार तो ब्लाऊज, पण तुम्ही 10 दिवसांनी 15 दिवसांनी तो ब्लाऊज शिवणार आहे, त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये यासाठी मी व्हिडिओ बनवत असते। तर व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की नाही, आता हा जो फ्रंट पार्टचा भाग आहे तो मी कसा स्टिच केलेला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे। तर प्लीज व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा मैत्रिणींनो, स्किप न करता पहा, खूप महत्वाचे टिप्स असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचायला हव्यात। नवीन शिकतायत माझ्या मैत्रिणी, त्यांना पण समजायला हवं की ब्लाऊज शिवताना कोणती काळजी घ्यायची, ब्लाऊज कसा शिवायचा, ब्लाऊजची पट्टी मोठी होणार असेल चेक करायचा अगोदर, जी कटोरी आहे ती किती इंचाने मोठी आहे, कटोरीची हुकलूक पट्टीची बाजू किती मोठी आहे, ती किती पाहिजे ते मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। ते व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल आपण कुठे ऍडजस्टमेंट केली पाहिजे। पेपर कटिंग झालं म्हणजे ब्लाऊज झाला असं नसतं। हा जो कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यांनी मला स्टिचिंगला दिलेला आहे। नवीन कस्टमर आहे, ज्यावेळेस नवीन कस्टमर आपल्याकडे येतं त्यावेळेस आपल्याला ब्लाऊज खूप झालं जे माप आहे ते आपल्याला डबल चेक करावं लागतं। तर मी काय केलं आहे, हा जो मापाला दिलेला ब्लाऊज आहे त्याचं माप व्यवस्थित
चेक करायचा आपल्याला किती वेळा, 2 वेळा चेक करायचे का तो ब्लाऊज घातलेला असतो तो व्यवस्थित त्याचं माप आपल्याला समजायला पाहिजे. किंवा जर समजत नसेल, जर ब्लाऊज व्यवस्थित नसेल तर मैत्रिणींनो त्याला पहिली इस्त्री करून घ्यायची. आता हे जे ब्लाऊज आहे मी त्याला काय करायला आहे, चेक करून घेते व्यवस्थित आपले मापे, जी ब्लाऊजची मापे असतात ती कशा पद्धतीने घ्यायची. हे जर तुम्हाला माहित नसेल तर आपले खूप सारे व्हिडिओ आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते मापे कशी घ्यायची ब्लाऊज वरून तर ते पाहू शकता. तर सर्वप्रथम हे जे ब्लाऊज आहे मी अस्तरवर न कटिंग करता, आता अस्तर नाहीये याला, आपला साधा ब्लाऊज आहे, पण आपण पेपर कटिंग करताना सुद्धा कशा पद्धतीने केली पाहिजे, आपल्याला कोणते पॉइंट लक्षात घेतले पाहिजे, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तर हे जे ब्लाऊज आहे 34 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे. आणि आता या ब्लाऊजचं मेजर घेताना आपण कोणती काळजी घ्यायची, तर सगळ्यात महत्वाचं शोल्डर आणि मोंढा. कारण की मोंढ्यात जर ब्लाऊज टाईट झाला, मोंढ्यात जर ब्लाऊज फसला तर पूर्ण ब्लाऊजचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यासाठी मोंढा आणि शोल्डर हा ब्लाऊज मध्ये खूप महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो लक्षात घ्यायचंय मैत्रिणींनो. कशा पद्धतीने मोंढा घेतला, कशा पद्धतीने शोल्डर घेतलेला आहे. तर 34 छातीच्या मापाला मी शोल्डर 5.5चा घेतलेला आहे आणि मोंढा सुद्धा मी 5.5चाच घेतलेला आहे. 34 छातीचं माप असलं तरी सुद्धा लक्षात ठेवायचं मैत्रिणींनो. म्हणजे शोल्डर मध्ये आपण जी गळा रुंदी घेतो ती 2.25 ची घेतली, गळा उंची मी 6 इंचाची घेतलेली आहे. आणि ह्या पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेतला, गळ्याचा आकार देऊन घेतला आणि गळ्याचा आकार मी थोडासा बाहेरच्या बाजूने दिलाय. ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस काय होतं, जे गळ्याचा आकार आहे तिथं आपलं थोडासा घोळ पडल्यासारखं वाटतो. कटोरीचा आकार कशा पद्धतीने द्यायचा, कटोरी कशी काढायची, कटोरीच्या बाजूने किती इंच शिल्लक राहिलं पाहिजे, आता 34 छातीच्या मापासाठी कटोरी आपल्याला कितीने वाढवायची, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा. आणि हे जे पेपर पॅटर्न आपण तयार केलेलं आहे हेच पेपर पॅटर्न ठेवून आपल्याला पूर्ण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे. तर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मी समोरील पार्ट तुम्हाला स्टिचिंग करून दाखवणार आहे. सगळ्यात अगोदर आपण जे ब्लाऊज आहे ते कटिंग करून घेऊया. तर कस्टमरने हे ब्लाऊज मला दिलेलं होतं, खूप दिवसापासून ते राहिलं होतं शिवायचं. तर म्हणलं चला आज ते कस्टमर आलं पण होतं सकाळी, त्यांना म्हणलं तुम्ही संध्याकाळी या, तुम्हाला ब्लाऊज रेडी करून देते. तर मग मी हे जे ब्लाऊज आहे तुमच्यावर आता कशा पद्धतीने कटिंग केलं, तुमच्या देखत कटिंग केलेलं आहे, तुम्हाला दाखवून कटिंग केलंय मी कसं कटिंग केलेलं आहे. आता हे जे ब्लाऊज आहे जेव्हा कस्टमर घालेल तेव्हा ते खुश व्हायलाच पाहिजे, कारण की ब्लाऊजची फिनिशिंग, ब्लाऊजची फिटिंग, ब्लाऊजची जी कटोरी आहे तिचा शेप, ब्लाऊज कटोरी कशा पद्धतीने बसली पाहिजे, कटोरीचा भाग कशा पद्धतीने सेट झाला पाहिजे आपल्या छातीनुसार, आपल्या साईज नुसार. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि सगळ्यात महत्वाची कटोरी. आता ही जी कटोरी आहे ती कशी वाढवलेली आहे तुम्ही पाहू शकता. ही कटोरी पेपर पॅटर्न मध्ये निघाली, जशी आहे तशी ठेवून घेतलेली आहे. आपल्याला दोन्ही बाजूने 1.5 इंच वाढवून घ्यायचं, वरच्या बाजूने अर्धा इंच व्यवस्थित कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता हा शेप दिल्यानंतर 1.5 इंचाने दोन्ही बाजूने वाढवलं, त्याच्या खाली फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आता ही आपली कटोरी तयार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण मोंढ्यानुसार आपण स्लीवची कटिंग करणार आहोत. तर मोंढ्यानुसार कशी स्लीवची कटिंग करायची, तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट आपली छातीचा भाग किती आहे तो चेक करायचा. फिटिंग किती इंचाने वाढवली, आपलं 1.5 इंच फिटिंगचं मार्क असते, म्हणजे मार्जिंग असते, ती कशा पद्धतीने घ्यायची, मोंढ्याचा भाग कसा घ्यायचा, शोल्डर कसं घ्यायचं, या सगळ्या गोष्टी आपल्या ब्लाऊज मध्ये खूप महत्वाच्या आहेत. आणि तुम्हाला हे पण माहित नसेल की आपण ज्या वेळेस मोंढ्यानुसार आपल्या ब्लाऊजची कटिंग करतो, ब्लाऊजची जी स्लीव्ज आहे ती काढतो, त्यावेळेस आपल्याला मोंढा कटिंग केल्यानंतर किंवा जी बाही कटिंग केल्यानंतर ती किती परफेक्ट बसायला पाहिजे हे पण तितकंच महत्वाचं आहे. दंडघेर किती आहे, दंडघेर किती घेतला पाहिजे, दंडघेरानंतर किती इंचाने, दंडघेराचं जे फिटिंगचं माप आहे ते किती इंचाने घेतलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत मैत्रिणींनो. आणि ही स्लीवची कटिंग तुम्हाला जर येत नसेल तर आपल्या व्हिडिओ चॅनल वरती जा, व्हिडिओ पहा, खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला खूप काही शिकायला पण मिळणार आहे. तर मैत्रिणींनो ही पहा, या पद्धतीने मी काय केलेला आहे, जो साइड पॅटर्न आहे तो सुद्धा मी व्यवस्थित तर मैत्रिणींनो करून घेतलेला आहे. पाहू शकता कशा पद्धतीने मी कटिंग केला आणि कटोरी सुद्धा क्रॉस मध्ये ठेवूनच आपण ती वाढवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने कटोरी वाढवायची आहे, जेणेकरून आपल्या कटोरीचा शेप पण ब्लाऊज घातल्यानंतर एकदम व्यवस्थित आणि जो कटोरीचा भाग आहे तो त्या कटोरीमध्ये एकदम परफेक्ट बसेल. त्यानंतर जी क्रॉस पट्टी आहे ती 4 आणि 3.5 इंच या पद्धतीने आखून घ्यायची आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे. आता हा ब्लाऊज थोडासा कमी होता, त्याच्यामुळे आतल्या बाजूने जी क्रॉस पट्टी आहे ती मला
दुसऱ्या कलरची लावावी लागली, कारण की ह्या कलरचा ब्लाऊज पीस पण नव्हता माझ्याकडं आणि अस्तर पण नव्हतं, त्याच्यामुळे दुसऱ्या कलरचाच लावावा लागला. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जी कटोरी लावतो, ती कटोरी जोडतो साइड पॅटर्नला, ती कशा पद्धतीने जोडायची, सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं आहे. तर हे आपण घेतलेलं आहे फ्रंट पार्ट. आता तो काय करूया आपण, हे ज्या पट्ट्या घेतलेल्या आहे हुकपट्टी लुकपट्टीसाठी घेतल्यात, तर ही कटोरीचे जे दोन्ही भाग आहेत ते अशा या पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचे, जेणेकरून आपली एकाच बाजूची कटोरी होणार नाही. त्यानंतर 1.5 इंच रुंदी कटोरीची आणि 2.25 इंच उंची घेतलेली आहे मैत्रिणींनो या पद्धतीने. आणि उंची कशा पद्धतीने घेतली हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. जी टक्स असतो कटोरीचा तो तिरका होऊ नये, त्यासाठी व्यवस्थित काळजी घेत आपल्याला कटोरीचा आकार आखून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता, जो कटोरीचा जो आपण जोडणारा भाग आहे तो आणि कटोरीचा जे टोक आहे किंवा कटोरीचा शेप आहे तो, हे दोन्ही पॉइंट आपले एकदम समोरासमोर दिसले पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा टक्स द्यायचा आहे. तर या पाहू शकता, या पद्धतीने कटोरीचा पफ आलेला आहे आणि व्यवस्थित आपली कटोरी आपण टक्स देऊन घेतलेले आहेत. आता जॉईन करण्याची पद्धत, खूप साऱ्या मैत्रिणी म्हणतात की कटोरी खालच्या बाजूने उरते, तर मैत्रिणी घाबरायचं काही कारण नाही. जर आपली कटोरी उरली तर आपण ती खाली जेवढी उरण तेवढी कटिंग करून घ्यायची आहे. पण अशा पद्धतीने आपल्याला, म्हणजे कधी कधी काय होतं एकाच बाजूने उरते, तर ती सुद्धा उरली तरी चालते. आणि हा जो मी पाहू शकता मैत्रिणी, कटोरीच्या बाजूने मी माप मोजून घेतलं, 4.5 इंच कटोरीच्या बाजूने जे माप होतं ते घेतलेलं आहे. म्हणजे माप म्हणजे काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं आहे, जे कटोरी आपण हुकलूक पट्टी जोडतो त्या बाजूने मला जास्त मोठ्या साईजची हुकलूक पट्टी नकोय, त्यासाठी मी जी कटोरी आहे तिला शेप दिलेला आहे 1.25 इंच आणि वरती, आणि जास्तीचा कपडा कटिंग करून घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपला एक पार्ट रेडी झालेला आहे. पाहू शकता पार्टची जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर अशी आलेली आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आपण काय करायचं आहे, जे ह्या पद्धतीने आपण एक कटोरी स्टिचिंग करून दोन्ही पण तशाच पद्धतीने शिवून घ्यायचं. त्यानंतर जो गळा आहे तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे, हुकलूक पट्टी चेक करून घ्यायची आपल्याला कमी जास्त आहे का. त्यानंतर आपण जी पट्टी काढली होती, जी गोट पट्टी, ती व्यवस्थित लावून घ्यायची. ती लावल्यानंतर व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची मैत्रिणी. कशा पद्धतीने फोल्ड करायची ते पण आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयाच. तर ह्या पद्धतीने आपला एक शेप आलेला आहे किंवा एक बाजू रेडी झालेली. आता हा गळ्याचा शेप आहे, पाहू शकता कशा पद्धतीने एकदम परफेक्ट आपला कटोरीचा शेप आलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला दुसराही शेप व्यवस्थित करून घ्यायचंय, किंवा म्हणता येईल की आपला जो गोट आहे तो परफेक्ट यायला कोणती ट्रिक यूज केली जाते, तर ती सविस्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. तर अशा पद्धतीने आपले समोरचे पार्ट रेडी झालेले आहे. गळा सुद्धा एकदम गोलाकार आपला ब्लाऊजचा आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर मी समजवलं आहे ते समजलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहे त्यांनी सुद्धा पाहू शकता